गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात जाता, विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षतळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊनी योगीशर जवळी, भस्म लाविले कपाळी. अश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे. युतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखुनिया योगीशाते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करून वक्त्रे. माता पिता तू म्हणतसे, जय जयाजी योगाधीशा. अज्ञान तम विनाशा, तू ज्योती प्रकाशा. कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठुनी. तुमचे नाम कवन मुनी, कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गंगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तारावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याते भक्ता कैजे धन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्ट ऐश्वर्य नांदती. ऐसे म्हणून सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्हा असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी म्हणून, माते भेटलासी. संहार करुनी संशयाशी, निरुपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळाशी जिंके नर. ऐशी वस्तू पूजनी, दैन्यवृत्ती सांगसी. जनी नसे तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून, जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनासी. आपण कोपे एखाद्याशी रक्षू न सके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेशी रक्षू न सके अवधारी. ऐसे ऐकोनी नाम करणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवितसे कर जोडुनी, भक्तिभावे करुनिया. स्वामी ऐसा निरूप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णु रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शस्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होई. येणे परी नामकरणी, सिद्धासी कुसे वंदोनी. कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसा. सिद्ध म्हणे शिष्याशी, तुवा पुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीशी, सांगेन ऐका एक चित्ते.
वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करून, त्या 5 पुराण 18 विख्यात, तया 18 ब्रह्मवाक्यासे ख्यात. पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला, द्वापारांती प्रकाश केला या क्षिती. ब्रह्मवाक्य विस्तारे तया व्यासापासून ऐकिले समस्त ऋषीजनी. त्याची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयाशी कलियुग पुसे हरसी, गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेव निरूपिला. ऐसे म्हणता नामकरणी पुनरपी सिद्धासी नमुनी. विनवतसे करदोय जोडोनी भाव भक्ती करोनी या. म्हणे सिद्धा योगेश्वरा अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी, अद्यंत विस्तारेशी निरोपी जे स्वामी या. ऐक शिष्या एक चित्ता जगी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन. बुद्धी संभवे चेतन अनिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना. जागृत होय या कारणा आदिपुरुष तये वेळी. जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभी तुहून त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तया वेळी समस्ताहुनी आपण बळी. मजहून आनिक बळी कवन नाही म्हणतसे. हसोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू. आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हरसी. स्तुती केली भोवसी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण निरोप दिदला अतिगहन. सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिदली तयावेळी. ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेने सृष्टी रचावयाशी. देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण. वेद असती हे घे म्हणून देता झाला तयेवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेनेची. परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसा आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी तेथे. सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे जारज उद्बीज उपजविले. श्री विष्णूचे निरूपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने. ज्या परी सृष्टिक्रमणे व्यासे ऐशी कथियेली. सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेदव्यास ऋषी. विस्तार केला पुराणाशी 18 विख्यात तया. 18 पुराण ब्रह्मच वैवर्त. ऋषेश्वराशी सांगे सूत तेची परी सांगतसे. सनकादिकाते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी. मरिचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तयेवेळी. तेथोनी दैत्याशी उपजवी ब्रह्मा परियेशी. सांगतो कथा विस्तारेशी ऐक आता शिष्योत्तमा. कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग. एके काते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तया. बोलावुनी कृत युगासी. निरोपी ब्रह्मा परियेशी. तुवा जाओनी भूमीशी प्रकाश करी आपणाते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन. सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एक चित्ते.
असत्यनेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत ब्रह्मयाशी, असे विनवीत माते, तुम्हा निरूप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, माते न सहावे ते ऐक कवने परी वर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरूपितो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण, अनिक युग पाठवीन, तुवा राहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावणी त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूल तनू, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणाशी. हाती असे कुश संहिता, ऐसे धर्म प्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हरसे, निरूप घेऊनी भूमीवरी. बोलावणी ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एक चित्ते. खडग खटवांग धरोनी हाती, धनुष्यबाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे व्यापार असे निका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्म याचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरणा, पिशाच्यासारखे वदन, तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलहद्वेष सांगे, कलहद्वेष संगे घेऊन, वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख, जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली, अतिप्रीती दोषांतरे करी स्तुती, पुण्य पाप संमिश्र हसे रडे, वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणून या. देखुनिया तयाचे लक्षण, ब्रह्मा हसे अतिघन, पुसतसे अति विनयाने, लिंग जिव्हा का धरिली, कलियुग म्हणे ब्रह्मयाशी, जिंकीन समस्त लोकाशी, लिंग जिव्हा रक्षणाशी, हरी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा धरुनी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये करुणाते. ऐकोनी कलीचे वचन निरूप देता ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयाशी, मज पाठविता भूमीशी, आपुले गुण तुम्हाशी, सांगेन एका स्वामी या. उच्छेद करीन धर्माशी, आपण असे निरंकुशी, निरानंद परियेशी, निंदा कलह माझेनी, परद्रव्य हारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मस्त मत्सर दंभक, प्राणसखे माझे असती. बकासारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेशी, छळण करुणी उदराशी, मिळविती पोषणार्थ, तेची माझे सखे जान, अनिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जान, म्हणून विनवी ब्रह्म्यासी. ब्रह्मा म्हणे हे कलियुगासी, सांगे तुझुपदेशी, कलियुगी आयुष्य नराशी स्वल्पासे. एक शत पूर्व युगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तपानुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयाशी गती, आयुष्य असे खंडिती, या कारणे क्षिती कष्टती, बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेची कलियुग जान. स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तपानुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करतील जाणोनी, त्यास तुवा सहाय्य होऊनी वर्ततासे म्हणे ब्रह्मा.
ऐकोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणतसे, नमोन स्वामींनी निरूपिले हे जे जन, त्याची माझे वैरी असती, ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत, मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हसोन, काळात म्याते मिळवून तुवा जावे भूमिसी. काळात म्याचे ऐसे गुण, धर्म वासना करील छेदन, पुण्यात म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियासी, बसतात भूमंडळाशी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत कृपा न ये, मज देखत जे जन शिव हरी, ध्यात धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी, आनिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आनिक ऐकती पुराणे, जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांची मने वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अदांबिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे. नासांग्री दृष्टी ठेवूनी जप करीती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरी प्रीती, मायबापा अवेरिती, त्यावरी माझी बहु प्रीती, परम इष्ट माझे जाना. वेदशास्त्राते निंदिती, हरी हराते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाना. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, त्यासी देखुनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलयुगाशी, तुझा प्रकाश बहुवशी, तुवा जाताची भूमीशी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा सहाय्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, कलियुग करीतसे नमन, कर संपुट जोडोन विनवतसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावाशी केवी सहाय्य व्हावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहनी, सांगतसे विस्तारोनी, उपाय कलीशी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ सहाय्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तुझे वैरी जान, मळमूत्रे जायाशी वेष्टेन, ते तुझे इष्ट परियेशी. याची कारणे पाप पुण्याशी, विरोध असे परियेशी, जे अधिक पुण्य राशी, तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकती निश्चित. बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहून, जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूंचे अंतकरण, कवने असे निरुपावे. ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते, ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्याशी, धैर्य धरोनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरासी. जे नर भजती हराशी, अथवा असती काशी निवासी, गुरु सेविती निरंतरेशी. त्यासी तुझा न लागे दोष, माता पिता सेवकाशी, अथवा सेवी ब्राह्मणाशी, गायत्री कपिला धेनुसी. भजनाराशी न लागे दोष, वैष्णव अथवा शैवाशी, जे सेविती नित्य तुळशीशी. आज्ञा माझी आहे ऐशी, तयाशी बांधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्याते तुला न बाधावे. सुकृती शास्त्र
परायणासी गुरु ते सेविती वंशोवंशी विवेके धर्मकारणासी त्याते तुवा न बाधावे. कली मने ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैसी कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गगार म्हणे सिद्ध जान रे पापश्यदाहक उकार विष्णुर व्यक्त त्रितात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीसी. श्लोक. गणेशो वा अग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्च चतुर्मुक्ती प्रदायक. टीका. गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शारंग धरू गुरु शब्द वर्ते युतुके ठाई. श्लोक. गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव पराः शिवा शिवे रुष्टे गुरुस्त्वाता गुरु रुष्टे न कश्चन. टीका. गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपिला गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एकाद्याशी ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल जानरासी श्री गुरु रक्षी निश्चये. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेख पर ब्रह्म तस्माद गुरु मुपाश्रयेत. टीका. गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रावा. श्लोक. हरो प्रसन्ने अपि च वैष्णवा जनाः प्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्या याम गुरो प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन स्तुष्यति सर्वसिद्धी. टीका. ईश्वर जरी प्रसन्न होता त्याशी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपुल्या. श्लोक. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थव्रत योग तपाधी धर्मान आचार्य वर्ण आदि विवेक ज्ञान ज्ञानम परम भक्ति विवेकयुक्तम. टीका. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ति विवेक युक्त. या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गेशी तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप असे जाण. आचार्य धर्म वर्णाश्रमाशी विवेक धर्म मार्गाशी भक्ती वैराग्य युक्ताशी गुरुची मार्ग दाखविणार. वितुके ऐकुनी कली आपण विनवितसे कर जोडून गुरु सर्व देवा समान. केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारेशी एक चित्ते परियेशी. गुरुविन पार नाही. श्लोक. गुरुविना न श्रवण भवेत कश्यापि कश्चित्त विना करणेन शास्त्रस्य श्रवणम तत्कुतो भवेत. टीका. गुरुविन समस्तासी श्रवण कैचे परियेसी. श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसाराशी. या कारणी गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेशा त्रिशुद्धी. कथावर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुण्य नामे मृगवस्ती. ब्रह्म ऋषी अधिकरोनी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म मनोनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य भाऊ असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक मनोनी ख्याती शिष्य होता परियेसा.
होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करिता श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावणी पुसतसे संतोषिनी ऐका श्रोते एक चित्ते बोलावणी शिष्याशी बोले गुरु परियेशी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुशी जे जे स्वामी निरूपीशी तो तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावणी सांगतसे परियेसा ऐका शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असता भोगिल्या वाचून न सुटे जाना तया सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षा आड रिगतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोराशी न भोगिता फुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीशी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुषे शिष्याशी तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारो वेद धर्म म्हणे तयाशी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापाशी पुरती वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगुनी त्वरिते पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी देव अथवा ऋषेश्वराशी मनुष्यादी ज्ञानवंताशी क्षालन न होय पापाशी आपले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरूपावे आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगोळ परियेसा संवत्सर एक विषंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईल आपण हरशी अंध होऊन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरूपावे त्वरिती म्हणून चरणाशी लागला ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला वेद धर्म मुनी सांगतसे विस्तारोनी तया पाप लक्षणे आपुले पाप आपणाशी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहाशी न वचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःख सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळनाराशी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पावी काशीपुरा नेऊनिया तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगाशी कैसा होता शिष्य त्याशी कुष्ठ होता गुरुशी नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर
सनिधेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेशी पूजा करीती विश्वनाथाशी. प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत अति भक्ती करुनिया. व्यापीला देह कुष्ठे बहुत कुक्रमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जान. भिक्षा मागोनी संदीपक गुरुशी आणून देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वरूप दर्शन म्हणतसे. रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूरू. तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्री गुरु कोपेशी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्ने बहुवस मिष्टान्ने नानी म्हणून क्लेश. करिता झाला परियेसा परोपरीचे पक्वान का नानिशी म्हणे जान. कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे. जितुके आणि मागोनिया सर्वस्वे करीतसे वाया. कोपे देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलाशी शिष्य राया शिखामणी. सेवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार. तू आमुचे विष्टामूत्र क्षणा क्षणा धूत नाही. खताती मज मक्षिका कान निवारिशी संदीपका. सेवा करिता म्हणे ऐका. भिक्षा नानीशी म्हणतसे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण. ओखट वाक्य निर्गुण पाप मनोनी जाणावे. पाप असे जेते बहुत दैन्य मत्सर वसे तेथ. शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपे जाणावे. एखादे दैनिकाशी दुःखे प्राप्त होती कैसी. अपस्मार होय जयाशी पापरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हे निका. वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा. न जाये देवदर्शना सर्वथा. गुरुसेवे वाचुनी श्लोक. न तीर्थयात्रा न च देवयात्रा. न देहयात्रा न च गेहयात्रा. अहर्निश ब्रह्महरी सुबुद्धो गुरु प्रसेव्यो न ही शव्य मन्यत. टीका. आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जान. लय लावूनी श्री गुरुचरण कवनासवे न बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव मने हरी. गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी. जे जे त्यांचे मानसी पाहिजे तैसे वर्तसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक. उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे. अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुझे भक्तीशी ऐका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्योमकेशी. न पुसता आम्ही गुरुशी वर न घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयाशी. विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपया मान. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी. भोगिल्या वाचोनी पातकाशी निवृत्ती नव्हे गा परियेशी. जन्मांतरी बाधिती निश्चयेशी. धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावी पापधुनी. शेष राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षाशी. ऐशिया परी शिष्याशी गुरु सांगे परियेशी. निरोप मागुनी श्री गुरुशी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वराशी
न लगे वर आपणाशी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करुणी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपाशी बोलावून समस्त देवाशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखिले परियेशी दीपक शिष्य निशेशी गुरुभक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणी जे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एक चित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी. त्याते देव कोणी माझे मनी अप्रीती वर्ततसे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परिशयसा. अनेक दिव्य सहस्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगी याशी मज नव्हे मज वर द्यावयाशी. बलात्कारे देता तयाशी वर न घेतो दीपक. तन्मन अर्पुणी श्री गुरुशी सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुशी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता श्री गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्णू त्याशी अविद्या अंधकाराशी. छेदिता दीपक परियेशी कुलदीपक नाम सत्य. धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक. चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकूनी शारंग धरू पाहाया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तये वेळी. सांगितले विश्वनाथे त्याहून दिशे आणि ते संतोषुनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. बोलावुनी दीपकाशी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझे भक्तीशी वर माग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून अम्मशी वर देतोशी परियेशी कवन कार्या सांग मज. लक्ष कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्याशी करीतोशी उदासी वरण देशी नारायणा. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वर मज. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीशी निर्वाणेशी म्हणून आम्ही झालो संतोषी. जे भक्ती केली तो गुरुशी त्याची आम्हाशी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण. त्याशी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता तरी ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणाशी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीशी तेची मज पावे जाना. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणि कविन्वितसे देख म्हणे सिद्ध नामधारका. ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे असो माझे मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकाशी गुरु आम्हाशी देणार. गुरुपासूनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन. आमचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचून आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचूनी न होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयाशी मी आलो. आमचे निमन संतोषी वर माग जो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेशी. जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देशी. गुरु भक्ती
अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे। गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे। या परते न मागे निके म्हणून चरणी लागला। दिदलावर शारंग पाणी संतोषणी बोले वाणी। अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी। तुवा ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्माशी। आणिक जरी आम्हा पुसशी सांगेन ऐक एक चित्ते। लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्माधर्म सुमने तैसी। उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेशी स्तुती करी गा अहर्निशी। जे जे समयी श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी। तेने होऊ आम्ही संतोषी त्याची आमोची स्तुती जाण। वेद वाचिता सांगेशी वेदांत भाष्य अहर्निशी। वाचिती जन उत्कंठेशी आम्हा पावे निर्धारी। बोलती वेद सिद्धांत श्री गुरुची ब्रह्म असे म्हणत। याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश। गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण। तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा। जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जान। अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय। श्लोक यदा मम शिवशापी ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन नरणा शव्यते सद्गुरुस्तदा। टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू। तद्वत फलदाता गुरु गुरु त्रैमूर्ती। याची कारणे ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णूने परियेशी। ब्रह्मा सांगे कलीशी एक चित्ते परियेसा। वर लाधोनी दीपक गेला गुरु सन्मुख पुसतसे गुरु ऐक। तया शिष्या दीपकाशी ऐक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका। विस्तारुनी सांगे निका माझे मन स्थिर होय। दीपक म्हणे गुरुशी वर दिदला ऋषिकेशी। म्या मागितले तयाशी गुरु भक्ती व्हावी म्हणून या। गुरुची सेवा तत्परेशी अंतकरण दृढेशी। वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी। संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू। जीवितवे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी। तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवविधी। विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषुनी। तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती। श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेशी। येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परियेशी। दिव्य देह झाला तत्क्षणेशी झाला गुरु वेद धर्म। शिष्याचा भाव पहावयास कुष्टी झाला महाक्लेश। तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पाप राहे। लोकानुग्रह करावयाशी गेला होता पुरी काशी। काशी क्षेत्र महिमा ऐशी पाप जाय सहस्र जन्मीचे। तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित। त्याशी पुनर्जन्म नाही जाना। सूत म्हणे ऋषीश्वराशी येणे प्रकारे कलिशी। सांगे ब्रह्मा परियेशी शिष्य दीपक आख्यान। सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी। तरीच तरेल भवारणी गुरु भक्ती असे येणे विधी। श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कश्य महात्मनाः तत्र तत्र महादेवाः प्रकाश उपगच्छति। टीका जरी भक्ती असे दृढेशी त्रिकरणसह मानसी। तोची लाभे ईश्वराशी ईश्वर होय तया वश्य। गंगाधराचा नंदन श्रोतयाशी करी नमन। न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडी बोलाशी। इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपक आख्यानम नाम द्वितीयो अध्याय।
श्री दत्तात्रया अर्पितमस्तु. ओवी संख्या 279. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त.